अंजली दमानियांनी भोंदू अशोक खरातसोबतचे कुणाचे कॉल झाले याची माहिती समोर आणली। मात्र खरातसोबत एकाही भाजप मंत्र्याचा कॉल का सापडला नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे। तत्कालीन मंत्री जयकुमार रावल यांनी खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला क दर्जा दिला। मग रावत आणि खरात यांचा एकही कॉल समोर का आला नाही असं अंधारे यांनी विचारलंय। तर दमानियांकडे असलेल्या सीडीआर बाबतही अंधारे यांनी सवाल उपस्थित केला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। जेव्हा त्यांनी त्यांचं कॉल रेकॉर्डिंगचा तपशील सांगितलेला आहे, चांगली गोष्ट आहे की त्यांनी एकनाथ शिंदेचे किती कॉल आहेत ते सांगितलं। पण एकनाथ शिंदेच्या सोबतच ज्यांनी पहिल्यांदा याला पर्यटन दर्जा दिला, मार्च 2018 मध्ये क वर्गाचा पर्यटन दर्जा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला। त्याच जयकुमार रावलांनी नंतर मंदिर सुशोभीकरणाला सुद्धा साधारण 1.5 कोटीचा निधी दिला। या जयकुमार रावलांचा एकही कॉल दमानियांना सापडलेला नाही का, प्रश्न पडतोय आम्हाला। कारण भाजपच्या एकाही माणसाचा कॉल नाहीये, हे भाई कुछ तो गडबडी हो रही है। या सीडीआरच्या मुद्द्यामध्ये मला प्रश्न पडलाय, म्हणजे सीडीआर निघाले ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा अंजली दमानिया म्हणतायत, अगदी घाईघाईने सांगतायत की हे सीडीआर आलेले आहेत, मुळात दमानियांकडे सीडीआर आले कसे? आम्ही दमानियांची माहिती आमच्याकडून पण आम्ही शेअर केली, पण आमच्या बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की दमानियांकडे सीडीआर कुठून आले?